दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांत अगदी तशीच आशाची मस्करी करतो जशी कधी अजयने मस्करी केली असेल आणि ती घटना अशी काही घडते की त्यामुळे आशा बेशुद्ध होऊन पडते आणि जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा सगळेच बघून हैराण झालेत की आशाची स्मरणशक्ती परत आली आहे आणि ती स्वतःला सिद्धांतच्या घरात बघून आश्चर्यचकित होते. आशा तिथून पळून जाते आणि पळत पळत नानांकडे येते. आता आशाला जुने सगळ्या गोष्टी आठवत आहेत पण सिद्धांत बरोबर लग्न आणि त्यामधली कुठलीही घटना आठवत नाहीये. आता पुढे जर माझा अजय जिवंत नाही मग हे मंगळसूत्र कशासाठी? हे मंगळसूत्र अजयच्या नावाचं नाहीये आशा, माझ्या नावाचं. हे मंगळसूत्र जे एका स्त्रीचा स्वाभिमान आहे, हे मंगळसूत्र जे एका स्त्री करता गर्वाचं प्रतीक आहे, हे असं मंगळसूत्र मी तुला घातलंय. नाही नाही नाही. हो बाळा, हे खरं आहे. सिद्धांत जे काही सांगत आहे ते खरं आहे. अजयच्या मृत्यूनंतर सिद्धांतनेच तुला स्वीकारलंय. तू आता सिद्धांतची पत्नी आहेस. हो आशा, आता तू माझी पत्नी आहेस. नाही. मी माझ्या अजयची जागा कुणालाच नाही देऊ शकत. कोणी नाही घेऊ शकत अजयची जागा. हा सगळं काय प्रकार आहे नानू? हा सगळं काय प्रकार आहे? आज मला कळतंय की मी एक विधवा आहे. त्यात मी अजयच्या मृत्यूचा शोक पण नाही करू शकत, त्या दुःखात अश्रू पण नाही ढाळू शकत. असं का केलं तुम्ही लोकांनी? का असं का केलं की मी माझ्या नवऱ्याच्या दुःखात अश्रू पण नाही ढाळू शकत? कोणा दुसऱ्या बरोबर माझं लग्नही लावून टाकलं. का केलं तुम्ही असं नानू? का केलं? मी कोण नानू? मी कोण आहे? आजच मला कळतंय की मी एक विधवा आहे. मी माझा नवरा गमावलाय आणि तुम्ही म्हणताय की मी सौभाग्यवती आहे. एक बाई एकाच वेळी दोन आयुष्य कशी जगू शकते नानू?
मला नाही मान्य आहे लग्न. मला हे लग्न मान्य नाहीये नानू, मला नाही मान्य. शुद्धीवर ये आशा. इतकी समजूतदार मुलगी असूनही तू असं कसं काय बोलू शकतेस? मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. चालते बाई तू, चालते बा. सिद्धांत, आशाची स्मरणशक्ती परत येणं आपल्यासाठी खूप मोठी अडचण असू शकते. हो मम्मी, स्मरणशक्ती गमावल्यानंतर आशा एका लहान मुलीसारखी झाली होती, जिला स्वतःचा असा कोणताही विचार नव्हता, काही समजत नव्हतं. आपण बोट पकडून तिला जिकडे वळवायचो ती वळायची. पण आता सर्व काही बदललंय. तिची स्मरणशक्ती परत आली आहे. आता ती पूर्वीसारखी आशा बनली आहे. ते चला क्रिमिनल लॉयर आशा. जिच्या समोर मोठे मोठे वकील घाबरतात. आशाची स्मरणशक्ती सुद्धा आत्ताच परत यायची होती. आता बघूया विजय काय करतोय ते. काय झालं विजय? तू नानांकडे गेला होतास ना? तिथूनच येतोय दीदी. आपण सर्वांनी विचार केला होता की आशा सोबत लग्न करून आपण सगळी लढाई जिंकली. पण जेव्हापासून तिची स्मरणशक्ती परत आली आहे, आपल्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं गेलंय. म्हणजे तू काय बोलतोस साळेसाहेब? तेच बोलतोय जिजू, जे सत्य आहे. आशाला तर तुम्ही सुद्धा चांगलेच ओळखता. किती हट्टी आणि आपल्या तत्वांना चिकटून बसणारी मुलगी आहे. आणि जिथे कायद्याची गोष्ट येते तिथे तिने तिचे वडील सोहनलालना सुद्धा कोर्टात खेचलं होतं. त्यांच्यावरही केस करायचं ठरवलं होतं. तुला नेमकं काय म्हणायचंय बेटा? मम्मी, आशाने तर माझ्याशी झालेलं लग्नच मानायला ठामपणे नकार दिलेला आहे. ती तिच्या अजयच्या दुःखात बुडालेली आहे. त्याच्या जाण्याचं दुःख करत बसली आहे. मला तर कळत नाहीये की मी काय करावं. हॅलो आशिष, हा आंटी. काय झालं? तू ह्यावेळी फोन केलास? हो आंटी, खरं म्हणजे आशाची स्मरणशक्ती परत आली आहे. ही तर खूप आनंदाची बातमी आहे ना. पण तू इतका सॅड का साऊंड करतोयस? इतका दुःखी का आहेस? बोल. आंटी, तुम्ही स्वतःच येऊन बघा ना की आशाने रडून रडून आपली काय अवस्था करून घेतली. ती तर हा विचार करते की अजयवर गोळ्या झाडल्या गेल्याची घटना जी आहे ती आजचीच घटना आहे. आणि आंटी, अजयबद्दल कळल्यावर ती आपली शुद्ध हरवून बसली. आंटी, अहो, आशाला ह्या प्रकारे रडताना बघून मी खूपच दुःखी झालोय. माझ्या हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडचं आहे आंटी. आणि नानाजी आणि मी, आम्ही दोघं मिळून सुद्धा तिला सांभाळू शकत नाही होत. ते आता यावेळी कुठे आहेत? आंटी, नाना आशाला घेऊन आत गेलेत. तुम्ही प्लीज इथे लवकरात लवकर निघून या प्लीज. हो, मी येते लगेच. ओके, बाय. ठीक आहे आंटी. रेखा ही भाग्याची. बेटा, तू समजून घ्यायचा प्रयत्न का नाही करत? आपल्यासाठी सगळ्यात मोठी अडचण ही होती की अजय आपल्याला सोडून गेला होता.
तू स्वतःची स्मरणशक्ती हरवून बसली होतीस. मग त्यानंतर सिद्धांत भेटला, ज्यानं तुला सांभाळण्याचा प्रयत्न केला बेटा. पण नानू, या दुसऱ्या लग्नाचा निर्णय तुम्ही घेतला कसा? बेटा, समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी काय करणार? तुझी आई आपल्याला सोडून निघून गेली. मी खूप एकटा पडलो होतो बेटा. आणि तू असं आयुष्य घालवत होतीस जे काट्यांनी भरलेलं होतं. बेटा, सिद्धांत खूपच चांगला मुलगा आहे, खूप चांगला माणूस आहे बेटा. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला. कारण तू इतकं मोठं आयुष्य एकटीने कसं घालवणार सांग? नानू, जर माझ्या भाग्यात आयुष्याचं ओझं उचलणंच लिहिलं असेल तर उचललं असतं. पण अजयला विसरून नाही जगू शकत मी. बाळा, आम्हाला चांगलंच माहितीये की तू अजयवर किती प्रेम करतेस ते. आणि तुझं उत्तर सुद्धा आम्हाला माहितीये. मग तुम्ही सगळ्यांनी असं का केलं? मम्मी, मी अजयच्या आठवणींबरोबर जगले असते. बाळा, पण आयुष्य खूप मोठं आहे आणि आयुष्य कोणाच्या तरी आठवणी बरोबर घेऊन घालवणं सोपं नसतं. आम्हाला फक्त तुझं आयुष्य सुंदर करायचं होतं, बस. नाही मम्मी, मी अजयची जागा कोणालाच नाही देऊ शकत. बेटा, असं होऊ शकतं की हा निर्णय घेऊन आम्ही चूकही केली असेल. पण आता चूक झालेली आहे. तुझं लग्न तर झालेलं आहे सिद्धांत बरोबर. त्याला आपण नाकारू तर शकत नाही ना बेटा? नाही नानू, मला हे लग्न मान्यच नाही. जे लग्न मला आठवत नाही, जो माझा निर्णय नव्हताच, ते लग्न मी नाही मानत. बाळा, प्लीज प्लीज भावनांच्या आहारी जाऊन निर्णय नको घेऊस. प्लीज जस्ट काम डाऊन, प्लीज. मी तर हेच म्हणेन, भावनांना मारून तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला? मी असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही जो माझ्या आणि अजयच्या प्रेमाचा अपमान करेल. ना मी अजयला विसरू शकते नानू, ना मी कोणा दुसऱ्याचा विचार करू शकते. माझ्याकडे अजयच्या आठवणी आहेत आणि मी त्यांच्या मदतीने माझं आयुष्य घालवू शकते. म्हणूनच मी हे लग्न नाही मान्य करत, कधीच मान्य करणार नाही. बाळा, प्लीज. नाही मान्य करणार मी हे लग्न, नाही मान्य करणार. आशा, बेटा, प्लीज प्लीज प्लीज. अच्छा, ठीक आहे. ओके, तू जे सांगशील आम्ही तेच करू सगळे, ठीक आहे? पण प्लीज आता तू स्वतःला सांभाळ, रडू नकोस. बाबा, आशाला समजावण्याचा आता काहीच फायदा नाही होणार आहे. जेव्हा माणूस भावनांच्या आहारी जातो तेव्हा तो कोणाचंच काहीच समजून नाही घेऊ शकत. ती नाही ऐकणार आहे आपलं. बस तू. नाना हो, आशा काय म्हणाली? बेटा, आशा तर सिद्धांत बरोबर झालेलं लग्न मान्य करायलाच नकार देत आहे. नाही नाना, ती असा नकार कसा देऊ शकते? आणि बघा, फक्त लग्नच नाही झालेलं, ती आपल्या सासरी राहून सुद्धा आली आहे. हेच तर मी सुद्धा सांगते आशिष. आपल्याला आशाला काहीही करून समजावावंच लागेल. हो बाबा, सगळे जाणतात की आशा आणि सिद्धांचं लग्न झालंय आणि आपल्याला तिला पटवावंच लागेल. आणि तिला हे समजवावं लागेल की हे लग्न केलेलं आहे तिने, कोणती मस्करी नाही. हो बेटा, पण कसं काय? मला तर आधीच माहित होतं की जर आशाची स्मरणशक्ती परत आली तर ती दुसरं लग्न कधीच करणार नाही. नाही नाना, हे बघा, आत्ताची बाब वेगळी आहे. हे बघा, लग्नच झालं नसतं तर चित्र काही वेगळं असतं. पण नानाजी, लग्नानंतर लग्नाला न मान्य करणं इट्स इम्पॉसिबल नानाजी. आणि जरा विचार करा ना तुम्हीच, सिद्धांत आणि त्याच्या घरच्या लोकांना पण काय उत्तर देणार? आशिष, मी बाबांना हेच समजावत होते
की ह्यावेळी आशाला ह्या लग्नाबद्दल काहीच नाही समजावता येणार, कारण की ती अजयच्या दुःखात इतकी बुडालेली आहे की तिला दुसरं काहीच दिसत नाहीये. पण आपल्याला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल, कदाचित थोडा वेळ देऊन प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे बेटा, पण सिद्धांतला काय सांगायचं? त्याच्या घरच्या लोकांना उत्तर काय द्यायचं? बाबा, सिद्धांतला सुद्धा माहितीये की आशाची स्मरणशक्ती परत आलीये. त्यांना सुद्धा थोडंसं धीरानं घ्यावंच लागेल. आणि जेवढं मी सिद्धांतला ओळखते, तो एक खूपच चांगला मुलगा आहे. आय एम शुअर की तो आपली मदतच करेल. रेखा ही भाग्याची. काय? हे काय बोलताय तुम्ही? हो बेटा, आशाची स्मरणशक्ती परत आलेली आहे. वाव नानू, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हो बेटा, बातमी तर खूपच आनंदाची आहे, पण काय करायचं? आपल्या आयुष्यात आनंदाचा सूर्य दुःखाच्या ढगांनी झाकोळलेलाच असतो नेहमी. तुम्ही असं का बोलताय? काय झालं मला सांगा बघू. ऐक बेटा, थोडंसं असं काही झालंय. मागचं सगळं तिला व्यवस्थित आठवतंय खरं, पण ती नव्या सगळ्या गोष्टी विसरून गेली. इथवर की सिद्धांत बरोबर आपलं लग्न सुद्धा विसरलीये ती. ओ नो. माहित नाही नशीब आणखी कोणकोणते खेळ खेळणार आहे ते. माहित नाही आणखी काय काय होणार आहे माझ्या आशा बरोबर. नानू, तुम्ही अजून काहीतरी लपवताय. बोला ना, काय झालंय? बेटा, तू इथे येऊन स्वतः बघ की आशा स्वतःबद्दल काय विचार करते ते. कदाचित या सगळ्या गोष्टी ऐकून तू आशाला काही समजावू शकशील बेटा. बेटा, आशा तिचं सासर सोडून इथे परत आलेली आहे. ठीक आहे नानू, मी येऊन आशाला भेटते. ठीक आहे बेटा, नक्की ये. बाबांचा फोन होता बाळा. हो सोहन काका. काय म्हणत होते ते? मावशी, बातमी तशी आनंदाचीच आहे, पण नानू जरा अस्वस्थ वाटले. आनंदाची बातमी? हो, आशाची स्मरणशक्ती परत आली आहे. पण ती आपल्या सासूरहून सुद्धा परत आली आहे. पण तिथे असं काय झालंय तिच्या बरोबर की अचानक तिची स्मरणशक्तीच परत आली? लग्न होऊन फक्त 2च दिवस तर झालेत. माहित नाही मावशी, मला या बाबतीत काहीच नाही माहिती. हा, पण बघ ना, सगळी जण ह्याच गोष्टीची वाट पाहत होते की कधी आशाची स्मरणशक्ती परत येते. आणि आता जेव्हा स्मरणशक्ती परत आली आहे, तर कोणीच आनंदी नाही वाटत आहे. सगळे अस्वस्थ आणि उदास वाटतायत. पल्लवी, मला वाटतं फार मोठी गडबड आहे. तू तिथे जाऊन माहिती काढ की नेमकं घडलंय तरी काय. हो, तसं पण नानू मला तिथे बोलवत होते. माहित नाही काय झालंय, पण नानूंना वाटते की आशाला फक्त मीच समजावू शकते. मी जाऊन येते. रेखा ही भाग्याची. आशाची स्मरणशक्ती तर आता परत आली आहे, पण या दरम्यान जे काही झालं ते सगळं काही विसरली ती. हे बघ विजय, तिच्या विसरण्याने काय होतंय? सगळ्यांच्या मर्जीने, सगळ्यांच्या समोर, अगदी सगळ्या परंपरा सांभाळून तुझ्याशी तिचं लग्न झालंय. हो बेटा, आशाच्या मानण्या न मानण्याने काय होतंय रे? लग्न झालंय तर मग झालंय. अखेर ती हे लग्न नाकारूच कशी शकते? हो बाळा, तिच्याशी लग्न करून तू हा अधिकार तर मिळवलेलाच आहेस,
की तू तिला घरी आणू शकतोस. आशाचे नाना आणि आशाचा भाऊ आशिष आशाला घेऊन काहीही बोलू दे, पण तू त्यांना फक्त एकच गोष्ट सांग, आशा तुझी पत्नी आहे आणि ती तुझ्या बरोबरच राहील. आणि जर का ती तुझ्यासोबत काही दिवस राहायला आलीच तर एक खूप जुनी म्हण आहे, जर एखादा माणूस काही दिवस सुद्धा जनावरांसोबत राहिला तर त्याचं जनावरांवर सुद्धा प्रेम होतच. आशाला इथे आणल्यावर प्रेमानेच तिला नमवायला जबरदस्ती करता येईल. मग सगळ्यात आधी प्रयत्न तुला ह्या गोष्टीचा करायचा आहे की आशाला ह्या घरात आणायचं कसं. ठीक आहे दीदी, मी ह्या बाबतीत बोलतो नक्की. आणि बोलणं नरमाईने नको, जरा गोरमितच राहा. विचार त्या लोकांना, अरे आशाला आठवत नाहीये तर काय झालं, त्या लोकांना तर आठवते ना. सगळ्या शहराला माहितीये, सगळ्या शहराला माहितीये की लग्न झालेलं आहे. हा प्रश्न आहे पती पत्नीच्या नात्याचा, दोघांच्या मानापमानाचा. जर लग्न त्या लोकांनी लावून दिलेलं आहे तर ते निभावण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनाच करावा लागेल. आशाला त्यांनाच समजवावं लागेल. नानू, हाय आशिष. हाय. अगं पल्लवी, ये बेटा, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. नानू, आशा कुठे? ती आपल्या खोलीत आहे. काय झालं नानू? तुम्ही फोनवर सुद्धा नीट नाही सांगितलं. आय मीन, ही किती आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्हा सगळ्यांना बघून वाटतच नाही की तुम्ही आनंदी आहात. तुम्ही सगळे उदास आणि अस्वस्थ का वाटताय? हो बेटा, आशाची अवस्था बघून आमची सुद्धा द्विधा मनस्थितीत झाली. म्हणजे आशाच्या लग्नाचा निर्णय घेऊन आम्ही कुठे चुकलो तर नाही ना? नाही नानू, अजिबातच नाही. आय मीन, तुम्ही हा निर्णय यासाठीच घेतला होता ना की आशाचं आयुष्य सुरळीत व्हावं. तर मग बेटा, पण आज हे वास्तव स्वीकारायला आशा तयारच नाहीये. तिला अजयच्या आठवणी स्वतःपासून वेगळ्या करायच्याच नाही. तुला माहिती आहे पल्लवी, आशाचं लग्न सिद्धांतशी करण्यासाठी आम्ही काय काय नाही केलंय. तेव्हा माझ्यासमोर सिद्धांतच्या घरच्यांनी नानांचा इन्सल्ट केला. आणि हा सगळा अपमान सहन करून सुद्धा आम्ही फक्त एकच विचार केला की कशाही प्रकारे आशाचं आयुष्य सुरळीत होऊ दे, बस. ऑफकोर्स तिच्या भल्यासाठी केलं तुम्ही. मला माहितीये तुम्हाला आशाला आनंदी पाहिजे आणि काहीच नाही. बेटा, सिद्धांताला भेटून मला सुद्धा असंच वाटलं होतं की तोच आहे जो आशाला सांभाळू शकतो. तर मग तुम्ही आशाला माझ्या समोर बोलवा नानू, मी स्वतः तिच्याशी बोलतो. हेच समजावण्यासाठी आम्ही पल्लवीला बोलावलं आणि पल्लवी आशाला समजावते. सिद्धांत, माझ्यापासून कोणाला काय धोका असू शकतो हे तुम्ही काय बोलता इन्स्पेक्टर? काही असे लोक सुद्धा होते ज्यांना तुम्ही शिक्षा देऊ पाहत होता.